कराड स्थित क्रांतिवीर माधवराव जाधव बालगृह निरीक्षण गृह रिमांड होम को महाराष्ट्र सरकार, महिला एवं बाल विकास आयुक्तालय पुणे डिवीजन और मिरेकल फाउंडेशन ऑफ इंडिया की ओर से राष्ट्रीय नामांकन के साथ सर्वश्रेष्ठ बाल देखभाल गृह पुरस्कार के रूप में घोषित किया गया है। संस्था के अध्यक्ष प्रांत अधिकारी अतुल मेहत्रे ने चिल्ड्रन केयर होम अवार्ड की घोषणा की जानकारी देते हुए यह भी बताया कि संस्था के उत्कृष्ट प्रदर्शन को सम्मानित किया गया। इस अवसर पर संस्था के कार्यकारी अध्यक्ष संजय पवार, सदस्य सत्यनारायण मिनियार, मोहनराव पाटिल, तानाजी पाटिल, प्रकाश पालकर, विनोद सावंत, विजय भोसले और संस्था के शिक्षण कर्मचारी उपस्थित थे। 1959 रोजी बालगृह या संस्थेची स्थापना केली होती। या संस्थेच्या पहिल्या काय आनंदाने सांगायला आवडेल की आपल्याला भारत देशातून, आपल्या महाराष्ट्र राज्यातून या संस्थेला मानांकन मिळालेलं आहे आणि ते मानांकन कोणतं आहे, काय आहे, तुमची ही अजून एका चांगल्या पातळीवर नेण्यासाठीचा आम्ही सगळ्यांनी केलेला प्रयत्न की त्यांना देण्यात आलेले आहे। घरी गेलेल्या बालकासाठी सुद्धा शासनाकडून बाल संगोपन योजना की ज्या योजनेमध्ये दरमहा 2250 रुपये हे त्या पालकाला दिले जातात। तसेच प्रायोजकत्वासाठी प्रतिमाह 4000 रुपये हेही त्या जो मुलगा असेल एक चांगलं कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे। मला मुद्दाम आज हा पुरस्कार या संस्थेला मिळण्यामागे माझ्या बरोबर सगळे जे इथले ज्येष्ठ मंडळी बसलेले आहेत त्यांचंही याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे। तो त्यांचा व्यवसाय, त्यांचं कुटुंब हे बघून कुठलंही मानधन न घेता ते इथं येऊन आपलं जसं कुटुंब आहे त्याच पद्धतीनं जे 35-38 मुलं आहेत त्या मुलांची काळजी घेतात। त्याचबरोबर या संस्थेमध्ये त्याचबरोबर तालुक्यातील अनेकांचे चांगलं लक्ष असल्यामुळं या संस्थेला या मानांकापर्यंत पोहोचण्यासाठी मदत झालेली आहे। एक संस्थेचा अध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळ हे या पुरस्कारामुळे जे आपण काम करतोय ते खऱ्या अर्थाने कुठेतरी याची नोंद घेतली जाते ही आपल्या या निमित्तानं सांगावं म्हणून कैलासवासी क्रांतिवीर माधवराव जाधव बालगृह निरीक्षण गृह कराड यांना या वर्षीचा मिरॅकल फाउंडेशन इंडिया हा 2025चा नामांकन हे प्राप्त झालेलं आहे। हे नामांकन मिरॅकल फाउंडेशन इंडिया ही एक राष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे की ज्या संस्थेनं महिला व बाल विकास विभाग पुणे आणि मिरॅकल फाउंडेशन यांच्या वतीनं कौटुंबिक बळकटीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी प्रणाली बळकटीकरण आणि त्याची अंमलबजावणी करतात। मिरॅकल फाउंडेशन इंडिया यांनी कैलासवासी क्रांतिवीर माधवराव जाधव बालगृह निरीक्षण गृह कराड या संस्थेस हे मानांकन दिलेलं आहे। त्याचबरोबर नुकतंच महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग मुंबई यांच्याकडून सन 2025चा उत्कृष्ट बाल निरीक्षण गृह हाही पुरस्कार या संस्थेला प्राप्त झालेला आहे। कराड तालुक्यामध्ये गेली 65 वर्ष ही संस्था बाल संगोपनाचं उत्तम कार्य करीत आहे, याचंच प्रतीक म्हणून हे 2 पुरस्कार मिळालेले आहेत। या संस्थेमधून गेल्या 65 वर्षात जवळपास 6000 विद्यार्थी हे त्यांना 18 वर्ष झाल्यानंतर ते बाहेर समाजामध्ये चांगलं नागरिक म्हणून आयुष्य व्यतीत करीत आहेत आणि बहुसंख्य विद्यार्थी हे ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये यशस्वी झाले असून ज्यावेळी कराड या ठिकाणी येतात त्यावेळेस या बालगृहाला भेट दिल्याशिवाय ते जात नाही, हेही आपल्याला आवर्जून इथं सांगावंसं वाटतं।
या संस्थेस पुरस्कार मिळवण्यामागं या संस्थेचे सर्व माझे सन्माननीय कार्याध्यक्ष, मानद सचिव, खजिनदार आणि सर्व संचालक मंडळ यांचं मोलाचं योगदान, त्याचबरोबर या संस्थेमध्ये कार्य करणारे काही हंगामी कर्मचारी, त्याचबरोबर कायमस्वरूपी असणारे कर्मचारी आणि अधिकारी यांचंही मोलाचं योगदान आहे. त्यामुळं हा पुरस्कार मिळाला. मी सर्वांचं, राज्य शासनाचाही पुरस्कार या संस्थेस आत्ता नुकताच जाहीर झालेला आहे आणि मिरॅकल फाउंडेशन इंडिया यांनी नामांकन दिलेलं आहे. याबद्दल मी या संस्थेच्या वतीनं, संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी खूप खूप आभार मानतो.